नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेहरामबाग म्हणून एक जागा आहे, बेहरामबाग. जोगेश्वरी कोरेगावच्या मध्ये बेहरामबाग. सो ही जी स्टोरी आहे ना, ही माझ्या वडिलांनी मला नरेट केलेली. मी जेव्हा लहान होतो. सो पप्पा एक आहे ना, म्हणजे त्यांचा बिझनेस होता तिथे जोगेश्वरीला, त्यांचा बिझनेस होता. सो ही यूज टू रन काइंड ऑफ अ शॉप, आणि त्यांचे टायमिंग्स एकदम ऑड होते. म्हणजे ते दुपारी जायचे आणि एकदम रात्री यायचे, आणि रात्री म्हणजे 2:30-3 वाजता घरी येणार असं. आणि ही जी ॲक्च्युअल त्यांच्याबरोबर जी घटना घडलेली, ही अराउंड 94-95च्या दरम्यानची असेल. आणि तेव्हा कसं होतं की चारकोपला राहायचो आम्ही. पप्पा तेव्हा आयदर ट्रेननी यायचे, शेवटची ट्रेन पकडून. ती जर मिस झाली ना, तर मग ते बेहरामबागपर्यंत चालत जायचे जोगेश्वरी स्टेशनपासून, आणि मग तिकडनं त्यांना एक शेवटची बस भेटायची. ओशिवारा डेपो आहे ना, त्याच रस्त्याला स्ट्रेट लागतो. बेहरामबाग तू क्रॉस केला, त्याच्या थोड्याच पुढे आहे ना ओशिवारा डेपो आहे. तर त्या डेपोवरनं बसेस निघायच्या. सो झालं एकदा कसं की पावसाचा दिवस होता, एकदम भरदोस पाऊस पडतोय, खूप जोरात पाऊस पडतोय, आणि हे आपले चाललेत. आणि पप्पांची पर्सनॅलिटी म्हणजे एकदम लीन बट मस्क्युलर. आणि एकदम मी जसा चालतो ना, एकदम ताट मानाने, एकदम प्राऊडी माणसं जशी चालतात ना, तशीच म्हणजे माझ्या आणि माझ्या वडिलांची चाल ऑलमोस्ट एकसारखीच आहे. तर ते आपले चालत होते, आणि अचानक समोरून त्यांना एक बाई दिसली, भिजत्या पावसात, सफेद रंगाचे कपडे घातलेले आहेत, म्हणजे साडी नेसलेली आहे, आणि हातात बाळ आहे. बाळ आहे हातात, आणि ते बाळ रडतंय, आणि ही अशीच चालली आहे, सुदबुद विसरलेली एवढ्या रात्री. आणि चालते, आणि खूप जोरात पाऊस पडतोय, म्हणजे दिसतंय लिटरली. आता पप्पा इकडे आहेत, आणि जस्ट 7-8 फुटांनी दुसऱ्या रस्त्याच्या त्या कड्याला ती बाई चालते ऑपोजिट डिरेक्शननी, आणि तो बाळ रडतोय. आणि मेन कसं आहे, मध्ये ते हे येतं ना, आपलं डिवायडर्स येतात ना, तर पप्पा ओरडले, अरे पागल वागल आहे क्या तू, तुला समजत नाही का, एवढा पाऊस पडतो आणि तू काय त्या मुलाला भिजत घेऊन जाते. लिटरली ती बाई अशी फिरली, नुसतं एक डेड स्टेअर दिलाय, असं पुढे बघितलं आणि निघाली. मग लिटरली पप्पांना शिवाय आल्या की कसे म्हणजे माणसं असतात यार, तुला अक्कल वक्कल आहे का, म्हणजे लिटरली तिला बोलले, तुला अक्कल वक्कल आहे का, हे काय, अरे त्या मुलाला काय होईल, नाही, चालली आपली. आणि थोडा पुढे गेली तर पप्पा कसे तेव्हा म्हणजे खूप स्मोक करायचे, चेन स्मोकर होते ना. सो पप्पांनी अशी एक सिगरेट जळवली, आणि असतं ना माणसाचा एक स्ट्रेस असतो, टेन्शन असतो, कामावर निघालाय, कोण नादी लागणार वेड्या लोकांच्या, असं असं येते, मरू दे. तर बोला कसली माणसं भेटतात झाली, मुलांचा पण त्यांना काळजी घेता येत नाही, नुसतं जन्माला घालून सोडतात. आणि असं जस्ट सिगरेटचा एक पफ घेतला, आणि पाठीमागे बाई गायब. जोगेश्वरीलाही घडलेली घटना. बेहरामबागची गोष्ट आहे. हाच प्रत्यय माझ्या एका फ्रेंड जो आहे ना, त्याच्या काकांबरोबर पण झालेला, सेम डिट्टो. ना ती पावसात दिसली, आता ती सेम बाई दिसली की नाही माहित नाही, पण सेम स्टोरी. माझा एक मित्र आहे अशरफ म्हणून, त्याचे काका जे आहेत ना, ते अंधेरीला काम करायचे, आणि ते राहायला होते ओशिवाऱ्याला. बापरे. तर ते एकदा असे स्कूटीवरनं जात होते, आणि पावसाचा दिवस, आपल्या स्कूटीवरनं चाललेत, आणि त्यांना सेम बाई, सेम रडत्या मुलाला घेऊन जाताना दिसली. आणि ह्याच्या जे काकांनी बघितलं ते समवेअर अराउंड 2005-2006 मध्ये, आणि पप्पांनी बघितलं 94-95च्या दरम्यान, म्हणजे 10 वर्षाचा डिफरन्स. बट सेम बाई, म्हणजे सेमच आकृतीची बाई, हातात मुलगा, भरदोस पाऊस, आणि रडत्या मुलाला घेऊन जाते. आता विचार कर,
तशा एरियामध्ये तू जर एकटा चालला आणि तुला बाई अशी दिसली तर तू काय करशील? बेशुद्धच पडेन मला वाटतं तिथे. तुला आयदर तू एवढा रागाच्या भरात येशील की तू त्या बाईला जाऊन मारायचा प्रयत्न करशील की काय फालतू. त्याच्यावरून भाई मला आता आठवलं, आता आपण थोड्या वेळ आधी त्या केस बद्दल बोलत होतो जिकडे त्या बायकोनी नवऱ्याला मारलं. काय होती ती केस भाई, तू मला एक्सप्लेन केलीस. ती मेघालयची ती स्टोरी. विचित्र आणि घाणेरडी गोष्ट आहे. एक्झॅक्टली. ते म्हणून मी बोलतो ना, ऍज अ सोसायटी ना आपण कुठे ना कुठे आहे ना, तो स्वतःला घोर कलियुगाकडे ढकलतोय. हे म्हणजे काय प्रकार आहे हा? तुम्हाला लग्न करायचं करा, नाही करायचं नका करू, पण हे सगळे फालतू धंदे नका करू. ते काय झालं एक्झॅक्टली? सो झालं कसं ना ती की ही इंदोरचे कपल होतं, त्यांची अरेंज मॅरेज होती. मी नावं घेणार नाही कारण का सगळ्यांनाच आता माहिती आहे. तर ते गेलेले हनीमूनसाठी मेघालयला. ते चेरापुंजी वगैरे फिरले, हे झालं ते झालं. त्याच्यानंतर अचानक बोथ ऑफ देम म्हणजे ते दोघंही वेंट मिसिंग. म्हणजे काहीच कुठलाच कॉन्टॅक्ट नाही, काही नाही. मग घरच्यांनी आहे ना मिसिंग कंप्लेंट फाईल केली. आधी तिकडे इंदोरमध्ये फाईल केली, मग मेघालयमध्ये ती ट्रान्सफर झाली. मग त्या लोकांनी होम मिनिस्ट्रीला अप्रोच केलं की असं असं म्हणजे नवीन जोडपं आहे हे ते, त्यांचं नवीन लग्न झालेलं आहे आणि अचानक मिसिंग गेलेले आहेत. मग तिकडचं लोकल गव्हर्नमेंटनी पण पोलिसला ताकीद दिली, CMनी ताकीद दिली की ह्यांना लवकरात लवकर हे करा. मग त्यांनी सर्च पार्टी वगैरे फॉर्म केली ना, तर तो जो माणूस होता, जो नवरा होता ना, त्याची बॉडी एका खाईमध्ये दरीत सापडली सडलेल्या अवस्थेत. बापरे. मुलगा सापडला, पण त्याची बायको कुठे आहे? बायकोचा काहीच छडा लागत नव्हता. खूप दिवस पास झाले. म्हणजे तिला कोणी लोकांनी मारलंय किंवा कोणी एक्झॅक्टली, मग तिच्यावर काय लोकांनी चुकीचं केलंय. तर्क-वितर्क लावायला लागले. मग त्याच्यानंतर मेघालयच्या लोकांवरती पण आळ की ह्या लोकांनी काहीतरी जंगली लोकांनी केलं असणार, हे केलं असणार, मेघालयमध्ये जायचंच नाही, ते म्हणजे मे बी तिचा हे झालं असणार, विनयभंग झाला असेल किंवा तिचा मर्डर झाला असेल, लूटपाट झाली असेल, काहीतरी झालं असेल, नाहीतर अशी कशी ती गायब झाली करून. आता 2-3 दिवसाआधी ती UP मध्ये एका ढाब्यावरती सापडली आणि ती लोकांकडनं फोन मागत होती. तिने आधी एका फॅमिलीला अप्रोच केला, बाईकडनं फोन मागत होती. ती बाई बोलली मी काय फोन देणार, की एकदम विचित्र दिसत होती. मग ती त्या ढाब्याच्या ओनरकडे गेली. तर ढाब्याच्या ओनरने तिला फोन दिला. तिने तिच्या घरच्यांना कळवलं की मी अशा ठिकाणी आहे, मला प्लीज घ्यायला या. मग पोलीस सगळीकडे शोध घेते आहे आणि UP आणि मेघालयमध्ये कमीत कमी 1300-1200 किलोमीटरचा फरक. मग ही बाई आली कशी 1200 किलोमीटर? चालत आली का? नाही, इम्पॉसिबल आहे. मग त्या ढाब्यावाल्याने विचारलं की क्या हुआ बहन? तर तिने त्याला एक स्टोरी वगैरे नरेट केली. आता असं एक्झॅक्ट माहीत नाही, पण असं खूप स्पेक्युलेशन्स आहेत की शी कन्स्पिरसी करून तिने तिच्या नवऱ्याला मारलं. तिने म्हणजे स्वतःच्या तिचं- नवऱ्याला मारलं. एक्झॅक्टली. तिचं लग्नाआधी एका मुलाबरोबर अफेअर होतं. त्या मुलाला साथ घेऊन त्या मुलांनी स्वतःच्या मित्रांना सुपारी दिली. त्या मित्रांनी त्या लोकांना ट्रेल केलं मेघालयपर्यंत आणि मग त्या मुलाला तिकडेच मारलं आणि दरीत फेकलं. आणि हिनी तो सगळा पूर्ण एक बोलतात ना सापळा रचला. सापळा छलावा रचला की असं असं झालंय करून आणि स्वतःला विक्टीम दाखवायचा प्रयत्न केला. म्हणजे तिने एका मुलाशी लग्न केलं जिच्या बरोबर तिला करायचं नव्हतं, म्हणून तिने तिच्या बॉयफ्रेंड बरोबर मिळून, त्या मित्रांबरोबर बॉयफ्रेंडच्या मिळून त्या नवऱ्याचा खून केला आणि स्वतः तिथे पोचली असं तर्क लावलं जात आहे. गायब झाली स्वतः आणि दाखवलं, विक्टम म्हणून दाखवलं स्वतःला की माझ्या बरोबर चुकीचं झालं. पण असं तसं. हे किती चुकीचं आहे. म्हणजे माणसाची महत्वाकांक्षा असावी तर किती असावी. आपण जे हे बोलतो ना भूत प्रेत, हे खरे भूत आणि असे लोक. काय बोलणार भाई, खूपच आपण वेगळ्या दिशेला जातोय. पण कसं आहे ना, मला पर्सनली असं वाटतं की ह्या सगळ्या सिन्स आपल्याकडे एक सोर्स आहे, आपल्या मनातली गोष्ट जे फक्त आपल्याच नाही खूप लोकांच्या मनात असतात, पण आपल्याकडे राईट चॅनल आहे की आपण ह्या गोष्टी बाहेर काढणं गरजेचं आहे. बिकॉज खूप लोकांना हे शेअर करायचं, डिस्कस करायचं, पण कोण नाही करत. बट सिन्स आपल्याकडे एक सोर्स आहे ना, वाय नॉट ट्राय टू शेअर दिस थिंग्स. आयुष्यात खूप गोष्टी करा, बट ऑलवेज ट्राय टू स्टे ट्रू टू युअर सेल्फ. तुम्ही जसे आहात, तुम्हाला जे हवंय ते तुम्ही स्वतःशी सांगा आणि ते मिळवा. म्हणजे कोणाला जबरदस्ती म्हणून नका लग्न करू ना, त्याचं आयुष्य गेलं त्या मुलाचं. एक्झॅक्टली. आणि ज्या हेतूसाठी केलेला तो हेतू तर नाही ना.
आता तुम्ही तर जाणार जेलमध्ये. मग काय साध्य केलं? त्या निष्पाप मुलाचा तर जीव घेतला तुम्ही, त्याच्या घरच्यांचं आयुष्य बर्बाद केलं आणि तुम्ही स्वतःच्या महत्वाकांक्षा, स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही स्वतःच आयुष्याचे दुसऱ्याचं पूर्ण घर त्यांनी उद्ध्वस्त करून टाकलं. मग काय साध्य काय केलं? आणि हे रिपीटेडली होत आहे. म्हणून मी मुद्दामून हा टॉपिक डिस्कस केला. आधी तो ड्रमवाला विषय, मी जे तुला लास्ट टाइम सांगितलेलं, आता हे थोडे दिवसांआधी एक वेगळा हे आलेला. आता ते ॲल्युमिनीचा प्रकार पण खूप वाढतो. हो, म्हणजे हो. ज्यांना गरज आहे त्यांना तर मिळायलाच पाहिजे. म्हणजे पुरुषांनी खूप अत्याचार केलेत बायकांवर आणि त्यांच्यासाठी ते बनवलं गेलंय. एक्झॅक्टली. पण आता त्याचं दुरुपयोग होतोय रे. दुरुपयोग होतोय. दुरुपयोग आता मी कुठेतरी वाचत होतो भाई, प्रत्येक एका दिवसाला एका ना एका नवऱ्याचा खून होते, एका माणसाचा खून होते आणि ते खून त्याची बायकोच करते. एका दिवसात एक खून. म्हणजे आपलं भारत देश जिथे म्हणजे एक नवऱ्याला म्हणजे बोलतात जिकडे एक दुसरे एकदम राम आणि सीताचं उदाहरण दिलं जातं आणि एवढं कष्ट करून ते परत आणतात आणि ते एक दुसऱ्याला मिळवतात, ते उदाहरण दिलं जातं, तिथे अशा गोष्टी होतात, विच इज सॅड. सगळ्यात मोठी आयरनी काय माहितीये? हे आपण डिस्कशन वट पौर्णिमेच्या दिवशी करतोय. हा. सावित्रीनी हट्टानी यमाकडनं सत्यवानाचे प्राण परत खेचून आणलेले. एवढी ताकद ठेवते ती स्त्री. ही भारतीय स्त्री, हे भारतीय कल्चर. आणि ते कल्चर आहे कुठे आता? फक्त नाव पुरतंय. चुकीचं आहे. पण मे बी आपली जी ऑडियन्स असेल ती ह्याच्याकडून आपली ऑडियन्स आहे, मच्युअर आहे. त्यांना कसं आहे, चांगले लोक आहेत. Exactly, yes. आणि मला असं वाटतं की आपण आपले जे बी ट्रू टू युअर सेल्फ आणि आपले जे चॉईसेस आहेत, आपले जे आवड आहेत, ते त्यांना स्ट्रेट फॉरवर्डली ठेवलं पाहिजे. दबून कोणाच्या तरी इन्फ्लुएन्समध्ये येऊन आपलं डिसिजन नाही घेतलं पाहिजे. कारण इथे आपण खूप लोकांचे आयुष्य बोलतात ना वेस्ट घालवतो किंवा खूप लोकांचे आयुष्य आपण उद्ध्वस्त करतो. पण थँक्यू सो मच भाई, मजा आली आज पॉडकास्टमध्ये. आज आपण हॉरर स्टोरीज तर केल्या, पण खूप दुसऱ्या गोष्टीही डिस्कस केल्या. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.